जेव्हा ती बोलली हॅलो हू इज देअर तेव्हा मी बोललो ओ सॉरी रॉंग नंबर, ओ सॉरी रॉंग नंबर. ती जेव्हा आली होती मुंबई मध्ये मित्रांनी बोलावलं तिला पार्टी मध्ये अन होतो मी माझ्या जुन्या काळ्या ब्लेझर मध्ये अन आली ती मी दिलेल्या येलो स्वेटर मध्ये. चुकला तो का माझ्या काळजाचा पुन्हा झालो शिकार तिच्या नजरेचा पुन्हा तो जुना बहाणा शेख्यांचा नेमका तेव्हा फोन वाजला बायकोचा. बायको बोलली हाऊ यू डूइंग देअर तेव्हा मी बोललो सॉरी रॉंग नंबर, sorry, wrong number. Ooh, sorry, wrong number. I don't know why. कमी तेव्हा केलं टाटा तिला पण तिनी रडवलं जाता सदाना मला तसा मी विसरलो होतो आता तिला मग आता का आठवण तिची आली मला. And now she's in a ride at the Houston येते वर्षातून एकदा मुंबईला तिचा फोन नंबर दिला मित्रांनी मीही लावला फोन 6 वर्षांनी जेव्हा ती बोलली हॅलो हू इज देअर तेव्हा मी बोललो सॉरी रॉंग नंबर. कार्य विशाल कार्य आणि चांगलं कार्य आज सगळ्यात महाराष्ट्रामध्ये कोणी केलेलं नाही. दादा हे आम्हाला कोल्हापूरवासियांना एक भूषण आहेत. त्यांनी केलेले कार्य हे कोल्हापूरकरांसाठी आदर्श आहे. त्यांच्यापुढे आमच्या कोल्हापूरच्या प्रगतीस हातभार लागणार आहे. जगाच्या पाठीवर कुठेही उभे राहिले तरी छाती काढूनच राहणार, कुणापुढे वाकणार नाही, अन्यायासमोर झुकणार नाही. अशा या मराठमोळ्या रांगड्या वर्णनाला साजेसं दादांचं व्यक्तिमत्व. पद्मश्री डॉक्टर DY पाटील अर्थात आपल्या लाडक्या दादांच्या या व्यक्तिमत्वाला आणि अफाट कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा. यानंतर मी काही मान्यवरांना रंगमंचावर आमंत्रित करतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे लाडके दादा डॉक्टर पद्मश्री डॉक्टर DY पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर सौ अश्विनी रामाणे, डॉक्टर DY पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, आमदार सतेशदादा उर्फ बंटी D पाटील, DY पाटील घराण्याच्या 3ऱ्या पिढीचे प्रतिनिधी श्री ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील. त्याचबरोबरीने उपमहापौरांना पण विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावे. या सर्वांचा इथे आपण
माई 2016 कोल्हापूर महोत्सवात छोटासा सत्कार करणार आहोत आणि तो सत्कार होईल अभय गाडगीळ, सौमेधा मांजरेकर यांच्या हस्ते आणि सचिन खेडेकर यांच्या हस्ते. त्यामुळे त्यांनाही विनंती की त्यांनी रंगमंचावर यावं. सर्वप्रथम दादा अर्थात आपल्या सर्वांचे लाडके पद्मश्री डॉक्टर DY पाटील दादा. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज. त्यानंतर ज्यांनी हा कार्यक्रम इथे व्हावा यासाठी सतत पाठपुरावा केला आणि आग्रह धरला ते आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर संजय D पाटील. यानंतर आपले लाडके आमदार सतेज दादा उर्फ बंटी D पाटील. यानंतर महापौर सौ अश्विनी रामाणे. त्यानंतर उपमहापौर शमा मुल्ला. यानंतरच अर्थातच दादांच्या तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व जे करतायत ते आपल्या सगळ्यांचे लाडके श्री ऋतुराज पाटील. हो दे कल्ला. आणि अर्थातच पृथ्वीराज पाटील. मी DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय D पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकरजी यांचा या व्यासपीठावर सन्मान करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये यांच्यामुळे हा महोत्सव कोल्हापूरमध्ये आपल्या बावड्यामध्ये होतोय. यानंतर मी आपले सर्वांचे लाडके आमदार सतेज बंटी D पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रसिद्ध निर्माते अमेय खोपकरजींचा या व्यासपीठावर सन्मान करावा. अमेयजी आपल्याला विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा. सुप्रसिद्ध निर्माते अमेयजी खोपकर. यानंतर मी ऋतुराज पाटील यांना विनंती करतो की श्रीयुत अभय गाडगीळ यांचा DY पाटील ग्रुपच्या वतीने आपण सन्मान करावा. धन्यवाद. कार्यक्रम अजून बाकी आहे त्यामुळे मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करीन की कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी पुन्हा स्थानापन्न व्हावं. जरा मी झुरते जराशीच उरते माझी ना राहिले मी प्रिया. सुर ही तू ताल ही तू रूठे जो चांद वो नूर है तू. आंसू ही तू हसू ही तू ओढ मनाची निहुरहुर तू. अंकुश चौधरी हे पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग करायला आलेले आहेत. एक उंचपुरं व्यक्तिमत्व आणि पहिल्याच बॉलला पहिला चौकार मारलाय समोरच्या टीम मधल्या श्रीधर ठाकूर यांनी. जबरदस्त चौकार. आणि विकेट कीपर संजय जाधव तिथं टेन्शन मध्ये. ते एरवी नेहमीच म्हणतात अरे आव ना फिर, पण आता ते बॅट्समन कडे बघून म्हणतायत अरे बाबा जाऊ ना लवकर फिर, जाऊ ना लवकर फिर. जिंदगी तो डांस है दिल तो उछाल कहीं साथ मेरे ग्रूव पे खुद को घुमा ले अभी. ओपन डांस फ्लोर है म्यूजिक का भी शोर है इसका इस पे जोर है दिल है लबंगा बड़ा. प्रत्येक खेळामध्ये गुरु गरजेचा असतो. तशाच पद्धतीने इथं अंकुश चौधरी सगळ्यांचे गुरु झालेले आहेत आणि त्यांच्यातला दिग्दर्शक परत एकदा 3:30 नंतर जागा झालाय. ते सगळ्यांना सूचना देत आहेत. पहा कसे एक गुरु सूचना देतोय म्हटल्यानंतर महागुरूंना कसं गप्प बसवल. नाही पिळगावकर साहेब नाही मांजरेकर साहेब कसे गप्प बसतील. त्याच्यामुळे आता सगळ्यांना ते व्हॉलीबॉल कसा खेळायचा हे शिकवण्यासाठी पुढे आलेले आहेत. ते सगळ्यांना सांगतायत जणू काय 70 मिनिट है तुम्हारे पास, जी लगा के खेलो ऑस्ट्रेलिया.